251 दक्षिण सोलापूर विधानसभेची रणधुमाळी जोरात सुरू आहे। संध्याकाळची वेळ आहे, अवघे काही तासातच वोटिंग बंद होणार आहे। याच पार्श्वभूमीवर आपण आलो आहोत सोलापूर शहरातील नेहरूनगर या ठिकाणी। नेहरूनगर हा जो भाग आहे भाजपचा बालेकिल्ला राहिलेला आहे। नेमकं या ठिकाणी परिवर्तन होणार का या आता हे 23 तारखेनंतर कळणार आहे। पण आता सध्याची परिस्थिती अशी आहे की या ठिकाणी जर तुम्ही चहूकडे बघत असाल पाहत असाल कॅमेरामध्ये तर या ठिकाणी एकच गर्दी नागरिकांची पाहावयास मिळत आहे। मतदार राजा हा घरातून बाहेर पडलेला आहे। आपल्या इथे 100 मीटरपासून तिकडे शाळा आहे, त्या ठिकाणी मतदारांची एकच गर्दी इथे पाहावयास मिळत आहे। आणि या साईडला जर तुम्ही जर पाहिलं असाल 100 मीटरच्या बाहेरील तिथे या ठिकाणीही बूथवरचे काम करणारे नागरिक आहेत किंवा सामान्य नागरिक करणारे आहेत वोटिंगसाठी। तिथे प्रचंड गर्दी केलेली आहे। इथे हा जो गड आहे, हा जो भाग आहे, हा या भागातूनच भाजपचे दिग्गज उमेदवार सध्या त्यांचा इथं वरचढ आहे। नेमकं या ठिकाणी काय होणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। किती लीड मिळणार येणाऱ्या काळात ही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। जाणून घेऊया इथल्या नागरिकांची त्यांचे या आजच्या दिवसाबद्दल, त्यांच्या मतदाराबद्दल त्यांची काय मागणी आहेत किंवा येणाऱ्या आमदाराकडून त्यांच्या काय अपेक्षा आहेत। आजी काय नाव आपलं? माझं नाव जनाबाई शंकर राठोड। इथलेच का आपण? इथंच आहे आम्ही। अच्छा, आज मतदान केलं आपण? केली। दाखवा की, बोट दाखवा की मतदान। अच्छा, कसा आमदार हवा आहे आता तुम्हाला? चांगलंच आहे। अच्छा, एक 5 वर्षापर्यंत तुमचे भागाचा विकास झालेला होता का? 5 वर्षाचं खाली हां, एवढं का मला लक्षात नाही। अच्छा, म्हणजे परिवर्तन करणार की तुम्ही काय करणार आहे? परिवार माझं मालक नाही सर। ऑपरेशन डोळ्याचे मध्ये केलेलं आहे मी आपलं। हा, तुमच्या डोळ्याचे ऑपरेशन पण झालेलं आहात, एवढं तुम्ही सहन करून तुम्ही आज इथे वोटिंग करण्यासाठी आले, काय सांगाल? आधी सर ते देवानं ते मेलं तर गेलं, राऊस तर घालावं लागेल। मेलं तर गेलं, मग राऊस तर घालावं लागेल की आपल्या डोळ्यांचं ऑपरेशन झालं तरी पण आपण मतदानाला आली सर आली। ही महत्वाची गोष्ट आहे। काय म्हणताय आपण? आम्ही काय म्हणतो, आम्ही गरीब माणसं आहे। मतदानासाठी आपण घरदार सोडून लेकर बाळाला सोडून या ठिकाणी आम्ही श्रीमंत लोक नाही काय, आम्ही गरिबीचं लोक रोज या ठिकाणी आपण मतदानासाठी काय अपेक्षा काय आता येणाऱ्या? आमच्या अपेक्षा काही नाही। मतदानचा निवडणुकीचा ही मतदान योग्य व्हावा, सगळ्यांना समृद्धी व्हावा आणि कोण निवडून येऊ दे न येऊ दे त्याने खेद वाटा नाही पाहिजे असा माझा नाही। एक मतदार म्हणून तुम्हाला आमदार कसा हवा आहे? सोलापूरचा विकास करणारा आमदार हवा आहे? आहे। तुम्ही काय सांगाल? तुम्ही कुठून आला? तुमचं नाव काय? इथलं नेरूळ, इथं कमलनगर। अच्छा, नगर। आपण मतदान केलं? हा, केलं। दाखवा ना जरा मतदान केलेलं, हे दाखवा। मतदान केलं बोट दाखवा ना। मतदान झालं की? मतदान झालं। काय काय डॉक्युमेंट्स मागत आहेत? काय अडचणी येत आहेत का आतमध्ये? काय नाही आले? अच्छा, कसं आहे आमदाराकडून, भावी आमदाराकडून काय अपेक्षा आहेत आता? उद्या सगळेजण चांगलं होऊ दे म्हणून आम्ही म्हणते। कोण निवडून येते त्यांच्यावर इच्छा आहे आमची। कोण निवडू दे, चांगलं होऊ दे म्हणून आम्ही गरीब फसलो, आम्ही त्यांना घालावं लागले चांगला होऊ दे, निवडून येऊ दे म्हणून आम्ही म्हणतो। आता 5 वर्ष जर आपण विचार केला तर भागाचा विकास झालेला होता तुमचा? विकास झालेला आहे, परिवर्तन घडवणार आहात की? परिवर्तन घडण्यासाठी त्यांनी काय म्हणायला लागले? कोण आपल्यासोबत काही युवक आहेत आणखीन? दादा मतदान झालं आपलं? हो झालंय। मला दाखवा ना जरा। अच्छा, काय अपेक्षा घेऊन आज आपण मतदान केलं? कसं नेतृत्व आमदार हवा आहे आपल्याला? आता बघितलं तर सध्या महाराष्ट्रात गाजत असलेला ज्वलंत प्रश्न म्हणजे मराठा आरक्षण आहे। मी सोलापूर जिल्ह्यातला प्रथम मराठा आमरण उपोषण करता सोलापूर जिल्हा व शहरमधला आमचा एकच नेता आहे। त्या सगळ्या राजकीय नेत्यांनी कोणताही पक्ष असू दे म्हणतो, आम्हाला कुठल्याही 288 उमेदवारांनी आमच्या जरांगे पाटलांना पाठिंबा दिलेला नाही आहे आणि जरांगे पाटलांचा आदेश हा आमच्यासाठी अंतिम निर्णय असेल। आज मी मतदान केलं आहे आणि आपल्या दक्षिण सोलापूरचा विचार करता पाहता तर आता परिवर्तन हे घडायलाच पाहिजे। यंग युथ जनरेशन म्हणजे अमर पाटील आहेत आणि आज जी दुपारी जी काय घटना घडली आपल्या सोलापूरमध्ये ऐन टायमाला सुशील कुमार शिंदे आणि प्रणिती शिंदेने जे दगाफटके केले, महाविकास आघाडीचा धर्म पाळलेला नाही। येणाऱ्या 5 वर्षात पुढं प्रणितीताई शिंदेला 101% सोलापूरची जनता हे धडा शिकवणार आणि यंग जनरेशन म्हणून अमर पाटलांकडे संपूर्ण दक्षिण सोलापूरचं लक्ष आहे। आणि आता आपले माजी विद्यमान आमदार दक्षिण सोलापूरचे सुभाष बापू देशमुख यांनी मराठा समाजाची घोर फसवणूक केलेली आहे। मी राजीनामा देतो, माझ्याकडे बाईट आहे, तुम्हाला दाखवतो। आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं की सुभाष बापूंनी काय बोललेत। एक मिनिट तुम्हाला बाईट दाखवतो मी। आणि बदल हा घडायलाच पाहिजे।
आरक्षण तो आहेच मुद्दा, पण आपलं सोलापूर शहराचा सध्या पाणीचा समस्या आहे, बेरोजगारीचा प्रश्न आहे, पाण्याची समस्या आहे. आपली यंग जनरेशन, यंग पिढी सगळे पूर्ण शिक्षण डिग्री कंप्लीट केल्यानंतर इथं रोजगार नाही म्हणून बेंगलोर, पुणे, मुंबई, हैदराबाद इथं IT पार्क व्हायला पाहिजे. कुठलाही मुलांना रोजगार प्राप्त नाही. मग त्याचा आमदार हवा आहे आपल्याला. हो, आणि ही पात्रता अमर पाटील यांच्यात आहे. ठीक आहे, हे बघा बाईट. त्यात स्वतः पालकमंत्री सांगतात की बापूला वेळ प्रसंगी फक्त खोटं बोलावं लागतंय, राजीनामा देईन राजीनामा. पण ह्यांना काय राजीनामा द्यायचा नसता. अशा प्रकारे आमदार सुभाष बापू देशमुख यांनी मराठा समाजाची घोर फसवणूक केली. त्यामुळे मराठा समाज आणि सगळ्यांना भाजपचा सुपडा साथ होणार. जरांगे फॅक्टर तुम्हाला बसणार असं वाटतं तुम्हाला? 100% बसणार. ज्यांनी आमच्या आया बहिणीवर अत्याचार म्हणतो लाठीचार्ज केला, त्यांना यावेळेस जनता धाडा शिकवणार. यावेळेस महाराष्ट्रात जरांगे लोकसभेला बघितलंय की जरांगे फॅक्टर काय आहे. आणि महाराष्ट्रातलं राजकारण हे मराठाशिवाय होऊ शकत नाही. जरांगे पाटील तर म्हणतात की कोणीही येऊ द्या, कोणीही लढू द्या, माझा काय देणं घेणं नाही म्हणतात. त्यांची स्टेटमेंट आहे. जरांगे पाटलांनी सांगितलं की समाजाच्या हातात सोडून दिलेलं आहे, तुम्हाला काय नाही. पण समाज एवढा भोळा नाही आहे. आमच्या आया बहिणीवर तिथं लाठीचार्ज झाला, रक्तमबाळमध्ये पडलेत. आम्हाला त्याचा हे आम्ही ते विसरणार नाही कधी लाठीचार्ज झालेला. त्याच्यामुळे मराठा समाज यावेळेस भाजपचा सुपडा साफ करणार म्हणजे करणार. आणि अमर पाटलांना यंग जनरेशन म्हणून पाहत आहे.